नमस्ते, मी श्वेता. श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण टिफिन रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गवारच्या शेंगाची भाजी बनवूया. इथे तेल तापलेलं आहे. आपण सर्वात आधी जिरं मोहरी घालूया. जिरं मोहरी घातल्यानंतर मी इथे बारीक कट केलेला लसूण घातला. लसूण आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. इथे लसूण लाल झाला की त्यानंतर आपल्याला गवाराच्या शेंगा घालायच्या आहे. आपल्याला शेंगा 5 मिनिटं तेलामध्येच अशा भाजून घ्यायच्या आहे किंवा तळून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहे. मी इथे 1 चमचा तिखट घातलेला आहे. मी जे वापरते ते तिखट असल्यामुळे मी तिखट कमी घातलेला आहे. थोडी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. 1.5 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला शेंगाला छान मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. 1 पाव शेंगा आहे या आणि मी 1 टमाटर इथे वापरलेला आहे. आणि त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीवर मी झाकणी झाकणार आहे आणि गॅसचा फ्लेम लो ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला एक वेळा भाजीला परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर मी भाजीला एक वेळा फोडून घेणार आहे आणि आपल्याला आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला भाजी थोडी मोकळी हवी असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी घाला. मला थोडासा त्याला रस्सा पाहिजे आहे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर भाजीला थोडं शिजू देणार आहे. आता 10 मिनिटानंतर मी भाजीला छान एक वेळा मिक्स करून घेणार आहे. इथे आपली गवाराच्या शेंगाची भाजी झालेली आहे. अशा प्रकारे आजची टिफिनची रेसिपी तयार आहे. गवाराच्या शेंगाची भाजी, साधा भात, साधं वरण, सॅलेड आणि पोळी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की श्वेता रेसिपीला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब पण करा. आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.